अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पितृपक्षामध्ये आपण कोणती पितरांची सेवा केली तर त्या सेवेचं आपल्याला 1000 पटीनं फळ मिळत असतं। त्याच्यामुळे आता पितृपक्ष सुरू आहे आणि उद्या आहे इंदिरा एकादशी। तर एकादशीला आपण श्रीमद भागवताचं पारायण करतो, आपल्या पितरांना सद्गती मिळावी, त्यांना शांतता मिळावी यासाठी। आणि उद्याची एकादश तुम्हाला अजिबात सोडायची नाही आहे। इतर वेळेस तुम्ही नाही सेवा करत तर तुम्ही नका करू, पण उद्याच्या एकादशीला तुम्ही नक्की करा। तुम्ही एकादशीचा उपवास धरता नाही धरता सगळ्यांनी उद्या सेवा करायची आहे। तर तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण तुम्हाला उद्या करायचं आहे आणि हे पारायण आपण आपल्या पितरांसाठी करत असतो, त्यांच्यासाठी ही खूप जास्त प्रभावी सेवा आहे। आपल्या पितरांना गती मिळते, त्यांना शांतता मिळते, त्यांचे काही अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाटेमध्ये असतील तर त्या दूर होत असतात। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पितरांसाठी उद्या संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायचं आहे, सगळ्यांनी करायचं आहे। आणि कारण आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामधली ही इंदिरा एकादशी आहे, त्याच्यामुळे ह्या सेवेचं फळ तुम्हाला खूप जास्त मिळणार आहे। तुमच्या पितरांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे। म्हणजे श्रीहरी विष्णूची आपण सेवा करतो, तर उद्या तुम्हाला विष्णूची काही सेवा आहेत त्या तुम्हाला उद्या करायच्या आहेत। विष्णूंची आपण सेवा केली तर आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि आपल्याला लक्ष्मी प्राप्ती झाली तर आपल्या आयुष्यातले सगळ्या अडचणी दूर होत असतात आणि परत आपल्या पितरांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळतात। तर काय करायचं, उद्या तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायचं आहे, त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्त्रनामी सुद्धा सेवा घ्यायची आहे। खूप प्रभावी विष्णूंची सेवा आहे ही। नंतर तुम्हाला विष्णूचा तुमच्याकडे फोटो असेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती तर आहेच, तर त्या मूर्ती उपशी तुम्हाला त्या मूर्तीची पंचोपचार पूजा करायची आहे। त्यांना तुळशी किंवा तुम्हाला मंजुळा अर्पण करायच्या आहेत, कारण विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुम्हाला जितकी होईल तुम्हाला तितकीच उद्या सेवा करायची आहे। आणि काय करायचं उद्या, म्हणजे मंगळवारची जी रात्र आहे त्या रात्री तुम्हाला बरोबर 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा सेवा करायची आहे। तुम्ही 3 दिवस करू नका, तुम्ही 21 दिवस करू नका, तुम्ही फक्त एकच दिवस करा। उद्याच्या दिवशी बरोबर 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे। मंडळ मांडून तुम्ही ही सेवा करायची आहे। मंडळ म्हणजे काय, तर तुम्ही वाचायला बसले की तुम्ही एक वेळेस तुम्ही म्हणत आहात तर एक वेळेस आपण जर सेवा केली तर त्याला मंडळ नाही आपण म्हणत। तुम्हाला मंडळ मांडायचं म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचावं लागेल किंवा 7 वेळेस वाचावं लागेल, 9 वेळेस वाचावं लागेल किंवा 11, 21 असं तुम्हाला वाचायचं असेल तर त्याला आपण मंडळ म्हणत असतो। आणि तशी तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही उद्या बरोबर रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे। कारण व्यंकटेश स्तोत्राची सेवा संध्याकाळी 12 वाजता केली तर साक्षात विष्णू आपल्याला दर्शन देत असतात आणि ही सुद्धा अतिशय प्रभावी सेवा आहे। आणि ही सेवा तुम्ही एकादशीला करत आहात, परत पितृपक्षात करत आहात, त्याच्यामुळे त्याचं फळ मला अधिक पटीने मिळणार आहे। त्याच्यामुळे अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत तुम्हाला उद्या करायच्या आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला विष्णूंना तुळस अर्पण करायचे आहे, तर आपण एकादशीला तुळशीची पूजा करत नाही किंवा तुळस तोडत नाही, तुळशीला आपण स्पर्शसुद्धा करत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला आजच तुम्हाला तुळशीचे पानं मंजुळा तुम्हाला तोडून ठेवायचे आहेत, कारण तुळशीला सुद्धा एकादशीचा उपवास असतो। त्याच्यामुळे तुळशीला आपण तिला पाणी अर्पण करत नाही किंवा तिला स्पर्श करत नाही। त्याच्यामुळे आजच तुम्ही तुळशीचे पानं वगैरे तुम्हाला काही लागत असतील तुम्ही आजच तोडून ठेवा, उद्या तुम्ही तुळशीला हात पण लावू नका। तर ह्या काही सेवा आहेत तुम्हाला उद्या नक्की आवर्जून करायच्या आहेत। घरी करू शकता, केंद्रात करू शकता, तुम्हाला जमेल तसं करू शकता। असं काही नाही की एकदा बसलं सेवेला की आपण दिवस म्हणजे पूर्ण सेवा करायच्या, तुम्हाला होईल तसं सेवा करायच्या, कारण आपल्या घरातले पण कामं करायची, मुलं सांभाळायची, सगळं आपल्याला बघावं लागतं। त्याच्यामुळे तुम्ही पारायण एक वेळेस बसलं की पारायण करा, नंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र वाचा, नंतर काही कामं करून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम वाचू शकता। ह्या सेवा तुम्ही एक 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 करून तुम्ही करायचं आहे, घरातले कामं करायचे, सेवा करायची आणि विष्णूंना प्रार्थना करायची की आमच्या जे पित्र जे पूर्वज गेलेले आहेत, आमचे जे पित्र आहेत त्यांना मोक्ष मिळू दे, त्यांना गती मिळू दे आणि त्यांच्या काही अडीअडचणी त्यांच्या आयुष्यात जर असतील, त्यांच्या वाटेवर असतील तर त्या दूर कर, त्यांच्या आत्म्याला शांतता मिळू दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि जितकी होईल तितकी पितृपक्षामध्ये तुमचे उद्या श्राद्ध असतील तर अतिशय उत्तम, किंवा नसतील तरीही तुम्हाला उद्या सेवा करायची आहे।
नंतर तुम्हाला गाईला दही भाताचा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे. कावड्याला तुम्हाला खाऊ घालायचा आहे. तुम्ही टेरेसवर गच्चीवर कुठेही थोडासा दही भात काढून तुम्ही ठेवू शकता. अतिशय प्रभावी ह्या सेवा आहेत आणि तुम्हाला उद्या पंचमहायज्ञसुद्धा करायचा आहे. कारण ही सुद्धा सेवा आपल्याला उद्या करायची आहे. कारण ही पितृदोष तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये पंचमहायज्ञ केला तर तो दूर होतो. इतकी प्रभावी ही सेवा आहे आणि ह्या पूर्ण सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत. तर झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.